प्लस मायनस सत्रात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. आजचा विषय आहे तुलना. नवरा बायकोमध्ये फ्लॅट घेण्यावरून चर्चा सुरू आहे. कालांतराने एकमेकांचे सहमत न झाल्यामुळे त्यांच्यात भांडणं सुरू आहेत. आता भांडणामुळे मन अस्थिर आणि अस्वस्थ आहे आणि अशा नाजूक परिस्थितीत त्यांचे कान इतरांच्या चर्चा ऐकण्यामध्ये स्वारस्य घेतात. ते कसे ते बघूया. नवरा प्रवास करत असताना त्याला दोन प्रवाशांचे संवाद ऐकू येतात. एक प्रवासी दुसऱ्या प्रवासीला म्हणतो, अरे मी फसलो रे पुरता, बायकोच्या नावावरती फ्लॅट ट्रान्सफर करून. आता ती मला घराबाहेर हकलवते आणि माझ्याकडे डिवोर्स मागते. इथे पत्नी दोन मैत्रिणींचे बिशीमध्ये संवाद ऐकते. त्यात एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला म्हणते, अगं ती मैत्रीण ती पार पुरती अडकली आहे. तिच्या नवऱ्याने त्याच्या हयातीत तिच्या नावावरती एकही गोष्ट केली नाही. त्यामुळे तिला आता खूप अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता हे संवाद तिरायतांचे आहेत. त्याच्यात किती तथ्य आहे, सत्य आहे किंवा त्याच्यात किती योग्यता आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. तरीसुद्धा हे पती पत्नींचे जे भांडण सुरू आहे तर ते पती पत्नी आपल्या सॉफ्ट कॉर्नर मिळवण्यासाठी ते संवाद जे आहेत इतरांचे ते स्वतःशी रिलेट करू पाहतात, स्वतःच्या परिस्थितीशी रिलेट करू पाहतात आणि इथेच वादविवादांची मालिका सुरू होते. आता इथे माझ्या बाबतीतही असेच होणार, असंच घडले किंवा असेच घडेल किंवा का नाही घडले असे उलटसुलट आणि आपण म्हणूया की बेसलेस म्हणूया आपण त्याला, किंवा ज्याला काही अर्थ नाही आहे, निरर्थक विचार मनामध्ये सारखे घोंगवत असतात पती पत्नीच्या मनामध्ये आणि त्यामुळे जी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आहे ती ते कुठेतरी घालून बसतात. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक इतर वादविवादांना तोंड फुटते. जो मेन जी चर्चा आहे, जे मुख्य चर्चा आहे ती बाजूलाच राहते आणि त्यानंतर हे वादविवाद सामोपचाराने मिटल्यामुळे पुढे त्यांच्या दोघांचे पर्यावसन म्हणजे संबंधाचे पर्यावसन हे घटस्फोटामध्ये पण होऊ शकते. मानसिक आणि भावनिक गोंधळ उडल्यामुळे माणूस स्वतःहून योग्य निर्णय घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे इतरांच्या गोष्टींशी किंवा इतरांच्या परिस्थितीशी स्वतःची तुलना केल्यामुळे पती पत्नींचा पण मानसिक आणि भावनिक गोंधळ उडतो आणि त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेऊ शकत नाही. आता मला इथे असं म्हणायचं आहे की तुम्ही जर अशा परिस्थितीत असाल किंवा तुम्ही अशा नाजूक परिस्थितीत जात असाल तर तुम्हीही इतरांशी स्वतःच्या परिस्थितीशी तुलना करू नका. मला इथे खलील गिब्रानचे एक वाक्य सांगायचे आहे. ते म्हणजे की द फास्टेस्ट वे टू लूज युअर सेल्फ इज टू कम्पेअर युअर सेल्फ टू समवन एल्स. देअर पाथ वॉज नेवर मेंट टू बी युअर्स. म्हणजे काय की तुम्ही जर इतरांशी स्वतःची तुलना केली तर तुमचे व्यक्तिमत्वच तुम्ही गमावून बसाल, तुमची निर्णय क्षमताच तुम्ही गमावून बसाल. यू विल नॉट बी युअर सेल्फ. तुम्ही तुमचे राहणार नाही आणि त्यातून काहीतरी घटस्फोट किंवा विरह किंवा सेपरेशन ज्याला आपण म्हणू तेच हाती लागेल, इतर काहीच नाही. तर आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. मी इथेच माझा व्हिडिओ संपवते. नमस्कार.